म्हणून मी म्हणून मी बाहेरची भाजी विकत नसतो का तू भाजी खराट करतं ना. भाजी कशी एक सारखी बनली पाहिजे. भाजी म्हणजे भाजी. तिखट मीठ अजिबात कमी जास्त झाले नाही पाहिजे त्याच्यात. माप घ्यायचं, माप मोजून टाकायचं वजनानं त्याच्यात. तिथं एक दिवस उभे राहा, एक दिवस उभे राहा तिथं गॅस पट्यापाशी करा म्हटलं भाजी तुम्ही काय. पण कमी जास्त झालं त्याच्यात भाजी, तेल, तिखट, मीठ का मग मी तुम्हाला तशीच बोलन म्हटलं. लक्षात ठेव जा हे. पण तू मी एखाद्या करतो एवढ्या वर्षापासून तू भाजी करून राहिली. भाजीचा प्रत्येक बैले तुम्ही 12 महिन्यातून एकच वेळा करताय. बायकाईने रोजचेच काम आहे, सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ रोजचेच काम आहे ते स्वयंपाक करायचं. एवढ्या तुम्ही वर्षापासून एकच वेळा करता भाजी तर बोटं चोखत वरी हा तेल टाकता, एवढ्याला ओतता तेल, तेलातच भाजी शिजवता. काय नाही सादरी होईल तुमच्या हातची. आम्हाला ते तेल म्हटलं एक डबकी 1 महिना पुरवा लागते. नाही पुरलं तर तिकडून म्हणता का तेल पेली काय म्हणून. तिकडून तुमच्या घरातले पाहुणे पाहुणे येत राहते. किती तेल पुरवणार आहे मग, कशी करणार आहे मग भाजी, हे समजते का तुम्हाला. हो पण 13 वर्षापासून भाजी करून राहिली. भाजी कशी एकसारखी बनली पाहिजे ना. म्हणजे रोजची भाजी एकसारखी. तू कधी खराट करतं, कधी तिखट, कधी फिक्की. भाजी एकसारखी. आता लग्नाला आपले 13 वर्ष झाले तर भाजी कशी विचार की दोनच दोन खाटलं, दोघच दोन कण खाटलं उभं असं नाही आपल्या घरी. लेकरं आहे म्हटलं, सुट्टीच्या दिवशी लेकरं अलबत कमी केला ना स्वयंपाक, त्या दिवशी अलबत त्याला जेवायला पाहिजे. आणि ज्या दिवशी जेवायला कमी असलं त्या दिवशी अलबत जेवायला पाहिजे. असे बोंबलते ते म्हणते, एक जण म्हणते मम्मी पोळी नाही, एक जण म्हणते मम्मी भाजी नाही. असं असते. किती सारखं करावं मग बायानं. हे तर करायला तर पाहिजे. माझी भाजी कशी बनते एकसारखी, कशी मग बोटं चोखतं व भाजी. सांगितलं ना तुम्हाला, 12 महिन्यातून एकच वेळा भाजी करतात, हे बी मी बिमार पडल्यावर. नाही तर तशी भाजी करत नाही. अव एकही नवरा म्हटलं बायकोले बिमार पडल्यावर करू लागत नाही, मी तुले करू लागतो.